महत्त्वाची ही बातमी, भविष्यात भाजप आणि शिवसेना एकत्र काम करेल असं श्रीकांत शिंदे म्हणतायत। आता जरी तुमची अलायन्स झालेली आहे, गट फॉर्म झालेले आहे, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, तरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे आपण एकत्र जाऊ। आम्ही देखील मोठ्या मनाने जे आहे आपण एकत्र सत्ता स्थापन करू। आमची सत्ता स्थापनेसाठी जे आहे चर्चा झाली। राज ठाकरेंकडून दक्षिण भारतीयांचा अपमान झाला, अपशब्द वापरल्यानं राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा, राज ठाकरे यांनी माफी मागावी असं वक्तव्य रवी राजा करतायत। मुंबईमध्ये दक्षिण भारतीय आणि मराठी हे सगळे एकमेकाचे लोक जे राहतात ते चांगल्या वातावरणामध्ये राहतात। फक्त मतासाठी, फक्त मताच्या या करण्यासाठी तुम्ही असा भाषा वापरता। आम्हाला मराठीचा पूर्णपणे आदर आहे। आम्ही मुंबईकर आहे, कॅप्टन तमिल सलम जी मुंबईकर आहे, तो त्यावर तुम्ही असा अब्दशब्द बोलायचा, हे राज ठाकरे साहेबांना शोभा देत नाही। राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी होते, मतं मिळत नाही। ठाकरेंच्या सभांमुळे फक्त करमणूक होते। राजू वाघमारेंची ठाकरे बंधूंवर ही टीका आहे। गर्दीचा काही प्रश्न नाही, कारण गर्दी त्यांच्या सभेला जी येते ती एंटरटेनमेंट म्हणून येते, कारण विचार तिकडून काही दिले जात नाहीत, टोमणे दिले जातात, एक हसण्याचे जोक्स दिले जातात आणि विनोद केले जातात। याच्यासाठी जी गर्दी येते ती फक्त बघायला येते। ते राज ठाकरेंच्या सभेला नेहमीच गर्दी होते, पण मतं काही मिळत नाहीत, कारण लोक विश्वास ठेवत नाहीत। त्याच्यामुळे कालची गर्दी जी होती ती मला वाटतं मुंबईकरांच्या प्रश्नापेक्षा एक आनंद आणि आपल्याला करमणूक काय मिळते याच्यासाठी ती होती, की आदित्य ठाकरेचं वय काय, आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं वय काय, आदरणीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पद या संविधानिक पदावर बसलेली ती व्यक्ती आहे। आपल्याला तोंड दिलं आणि आपल्याला थोडंफार ऍक्टिंग करता येते, आपण करमणुकीचं काम करतो, स्टँडअप कॉमेडियनचं, तो जो वापर आहे तो राजकारणात करता कामा नये। मीही विरोधात बोलतो, सगळे जे आमचे विरोधक आहेत त्याच्यात, पण मी कधी कोणाची नक्कल केली नाही, कारण आपली संस्कृती सांगते की वडीलधाऱ्यांचा आदर करायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।